नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बॅरिकेडवर जाऊन अडकली. दिशादर्शकाअभावी अपघात. ही गाडी कोणत्या सर्कशीतील स्टंट नव्हे की कोणत्या सिनेमाचे चित्रीकरणातील नव्हे, तर ही दुचाकी गाडी शिरोली पुलाच्या येथे घडलेल्या अपघाताची आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील मदरसाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराचा गाडीचे नियंत्रण सुटल्याने आणि रस्त्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या महामाय सिमेंटच्या बॅरिकेडवर दुचाकी अलगदपणे ठेवावी अशी जाऊन अडकली. या दुचाकीवरील स्वार उडून जोरात आपटला, पण त्याच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेटमुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना मंगळवार रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली असून या अपघातात गडहिंग्लज जवळील निलजी गावचा संतोष हिरगोंडा पाटील वय 35 हा हेल्मेटमुळे सुखरूप बचावला, पण त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडरचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर याच वळणावर 15 दिवसातील हा दुसरा अपघात आहे. कोल्हापूर येथील एका वयोवृद्ध आपल्या गाडीने नागाव फाटा येथील आपल्या दुकानाकडे येत असताना दिशादर्शक फलक नसल्याने त्यांना वळणावर असलेल्या महाकाय या सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरदार वेगाने धडकली होती. यामधील एअरबॅग वेळीच ओपन झाली होती, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते. सध्या महामार्गाचे काम संतगतीने सुरू असल्याने तर अनेक ठिकाणी रस्ता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, पण तेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या परिसरातील अपघाताच्या घटना वाढत आहेत. रस्त्याचे काम कसेही हो, पण यामुळे नागरिकांचे जीव हाकनाक जात आहेत. ते जाऊ नयेत यासाठी प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.